आपण पाहतोय सुरुवात आज आपण बघितलं तर मग मकर संक्रांतीचा दिवस आणि म्हणतात ना, कणभर तेल मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा देतोय. आज आपण पाहू शकतोय मॅच क्रमांक 2 जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे विरुद्ध अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा, जिथे आपण पाहू शकतो एक क्लॅश ऑफ द टायटल मध्ये आजच्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी करण्याची क्षमता ठेवणारे दोन्ही खेळाडू आहेत. आमचे ऑफिशियल अंपायर्स वैभव दोम अँड रुपेशजी दांडेकर जे मात्र जोडलेत. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं लेट झालं होतं, परंतु मात्र आमचे जवळचेच मित्र मिस्टर राहुलजी अंधेर त्यांच्या मुखातून आपण पहिल्या इनिंग मध्ये काय जबरदस्त समालोचन ऐकलं. आणि खासियत आहे इम्प्रूव्ह काय असतं तर समालोचनामध्ये राहुल अंधेर यांनी देखील वार्पण केलंय. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय पॉइंटच्या दिशेने फिल्डर तिकडे पाहायला मिळत आहेत आणि प्रवीण नावाच्या बॅटर मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मिस केला होता, दुसरा चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा नाहक प्रयत्न पाहायला मिळाला प्रवीण सुतार या बॅटरचा आणि तो मात्र फसताना पाहायला मिळालाय. आणि इकडे पहिला धक्का जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाला लागतोय, प्रवीणला मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने जावं लागतोय. मी विनंती करतोय टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीमचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधा, काही नियम्स असतील काही रूल्स असतील ते आपण पूर्ण करा. आणि बघा आमच्याकडे काल मात्र आयोजकांनी सक्त सूचना पोहोचवल्या होत्या, कारण की तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येत आहेत तर मग प्रत्येक संघाला म्हणजेच मी म्हणतोय की आजच्या दिवसामध्ये जे पण संघ खेळतील ना त्या संघांना रिक्वेस्ट असेल की तुम्ही येताना इकडे तुमचा प्रवेश शुल्क असेल तो सोबत घेऊन यायचा आहे. म्हणजे प्रत्येक संघासाठी एक रिक्वेस्ट असेल, जेणेकरून आपण पाहू शकतो की मग वारंवार कोणाला सूचना द्याव्या लागल्या नाही पाहिजेत, कारण की तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय तर या स्पर्धेचे काही रूल्स असतील ते अगोदर पूर्ण करा आणि मग खेळा. अशा आयोजकांची देखील रिक्वेस्ट आहे आणि विनंती आहे, ती विनंती आपण आज मी करतोय. मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनचे बॅटर आता मिस्टर राज आलेत बॅटिंग करण्यासाठी. राज माई लेफ्ट हँडेड बॅटर. थोडासा गुडप्याचा चेंडू शॉर्ट दिले, शॉर्टलेगच्या डोक्यावर फटका जबरदस्त खेळलाय. फिल्डर तिथे पाहायला मिळाले, पाठलाग करतो ते चेंडूचा, मात्र पाठलाग पूर्ण होणार नाहीये आणि चेंडू पाहता हातातून निसटलाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शानदार फटका आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये राजच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सुंदर शॉट, चौकार. थैंक यू डी से सोचने की से कहा मिलते हैं तमन्नाओं के शहर चलना भी जरूरी है मंजिल पाने के लिए. डेफिनेटली आपण पाहू शकतो, विचार करून नाही तर नक्कीच पुढाकार घेऊन तुम्हाला मिळेल. यावेळेस थोडीशी लाईन बदलली गेली ऑप्शनच्या थोडा बाहेर, मात्र हा दिशाहीन चेंडू आहे. पंच वैभव तुम सर आम्हाला सांगतायत आम्हाला सकाळच्या सत्रामध्ये आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर मिस्टर विकेश बाडंगे जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग केली जाते. धाव फळकावर आपण पाहिलं तर 5 रुपेश आणि राज ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचे ऑफिशियल पार्टनर देखील आपण पाहतोय, स्पोर्ट्स प्रायोजक त्याचा देखील उल्लेख करूया आपण. शॉर्ट लेंथ होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनामध्ये आणला होता, मात्र या वेळेला बदलावा लागतोय का, नेमकं काहीतरी घडलंय तिकडे. पाहू शकतो या वेळेला कॉलिंग चुकलं होतं, गणित चुकू शकतं. या वेळेला DRS चा मात्र वापर केला स्क्वेअर लेग पंचाने. डिसिजन मात्र पेंडिंगला पाहायला मिळेल. नक्की घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. डिसिजन आमच्याकडे अर्ली लगेचच पोहोचलंय आणि डिसिजन आहे आउट.
बघा नेमकं ऍक्शन रिप्ले मध्ये काय झालं. पहिली धाव पूर्ण झाली होती, दुसरी धाव घेण्यासाठी मात्र रुपेश तयार नव्हते. राजांचा मात्र पुढाकार होता, परंतु राज यांना पाहून रुपेश यांनी पुढाकार घेतला. परंतु मागे घेताना नेमकं घडलं काय की क्रीज मध्ये पोहोचणं मात्र शक्य झालं नाहीये. थोडंसं आपण बघितलं लेट झालं आणि जिथे लेट तिथे मात्र विकेट किपर थेट मात्र आपण पाहिलं आपला डाव मात्र साधताना पाहायला मिळाले आणि फलंदाज बाद केले. महत्वपूर्ण धक्का देखील दिला गेला. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम थोडीशी मात्र आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये आता 2 विकेट गमावल्यानंतर अडचणीमध्ये सापडलेली दिसते. मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर दिलीप जिंबाल जे या टीमचे महत्वपूर्ण कॅप्टन आहेत. कर्णधाराची भूमिका त्यांना पूर्ण करायची आहे. खोल टप्प्यामध्ये बॅक टू द बॉलर. ओ यावेळी मात्र आपण पाहू शकतोय संधी होती डायरेक्ट हिट करण्याची. विनोद देखील तेच सांगतात की डायरेक्ट हिट करायला हवं होतं, परंतु गोलंदाज म्हणतात माझी गोलंदाजी छान चालले तर आता काही गरज नाही एक्स्ट्रा करायची आणि त्यांनी दर्शवलं गेलं. छान गोलंदाजी पाहतोय. 2 विकेट चौकार सुरू आला होता, परंतु आपण पाहू शकतोय नियंत्रण ठेवलंय. मिस टायमिंग शॉट पाहतोय हवेत. धोका होता. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडलाय. दिलीप कदाचित अडचणीमध्ये आला असते, परंतु पाहतोय आपण इथे एक धाव मात्र दिलीपला मिळेल. संघाची टोटल वाढताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 2 बाद 7 धावा. ही खळबळजनक सुरुवात पाहायला मिळते जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडी या संघाची. ही सुरुवात मात्र आपण पाहिली आहे तर थोडीशी धोकादायक ठरली गेली आहे, परंतु आज मात्र आपण बघितलं ना तर फायनल डे आहे आणि फायनल डे मध्ये आपण पाहिलं तर आपण जेव्हा खेळण्यासाठी येतो ना विचार हाच असतो की जरी आपली सुरुवात खराब झाली आहे परंतु शेवट मात्र छान करणार आणि पलटवार करणार का खोलांडे टीम. पाहूया जाऊया डीजेकडे. Thank you so very much DJ. नंबर 2 धावसंख्या 7. बॉलिंग स्पेल महेंद्र कांबळे. पाहू शकतोय आपण भरपूर मोठं नाव आपण कॉमन क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर मग ज्याचं हे आपल्याला ऐकायला मिळत आहे. ऐकायला का मिळत आहे कारण की खेळाडू तसा आहे. अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या हंगामामध्ये थोडासा कमी क्रिकेट घेताना पाहायला मिळालाय, परंतु काबिलियत महेंद्रची काय आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघाला आणि सगळ्यांना माहिती आहे. नंबर 2 चा स्पेल जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. आमना सामना दिलीपच्या समोर. पहिला बॉल शॉट दिले फुल केलाय, मात्र या वेळेला झालंय नेमकं काय हवेत चेंडू होता बाउंड्री लाईनच्या जवळ आणि पाहतो या वेळेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सिली मिस्टेक आणि चेंडू एका टप्प्याने ओव्हर ऑफ द रोप चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळेल चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं नेमकाच महेंद्र याचा थोडासा शॉट दिले चेंडू मिळाला होता त्याच्यावर तुटून पडले होते मिस्टर दिलीप, परंतु तिथे फिल्डर देखील होते त्यांच्याकडे देखील एक संधी आली होती कॅच कलेक्ट करण्याची. नियंत्रण नव्हतं व्यवस्थित कारण पाहिलं आपण की महेंद्रवर पाहिलं पहिल्याच बॉलवर आक्रमण दिलीप याचं चौकार. ओव्हर द विकेटने आता मात्र एंड मात्र चेंज केला आहे. पाहू शकतो आपण महेंद्र या वेळेला गोलंदाजी मार्कवर दिलीपशी आमना सामना होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बॉलवर फुलटॉस या वेळेला फुल पैसा वसूल हा फटका. फुलटॉसची मेजवानी पार्टी होती ती स्वीकारली आणि चेंडूला लफ केलं 6 धावांसाठी दिलीपच्या पॅड मधून प्रेक्षणीय शॉट षटकार. महेंद्रच्या बॉलिंगवर आक्रमण दिलीपने केलंय चौकार षटकार. पुन्हा एकदा उडवलाय हवे चेंडू या वेळेला उंची जास्त लांबी कमी फिल्डराची कमी पाहायला मिळाली आहे. झेल ड्रॉप आणि नुकसान होताना पाहायला मिळत आहे.
दिलीप सारखा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं जो आग ओघणारी फलंदाजी करतोय, परंतु त्या खेळाडूला मात्र इथे मोठं जीवनदान दिलंय. महेंद्रचे प्रयत्न आहेत की कोल्हांडे संघाला रोखायचंय. 2 विकेट तर डाऊन झाल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, पण नेमकं काय झालंय आता शतरक्षणामध्ये आपण पाहिलं तर मिस्टेक्स होताना पाहायला मिळत आहेत आणि मिस्टेक्समुळे आपण पाहू शकतो तर नुकसान इथे होताना तर पाहायला मिळत आहे. आता फील्डमध्ये काहीतरी चेंजेस काढण्याचा प्रयत्न परंतु नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहिलं की मग असहमत आहेत. पुढचा चेंडू आपण पाहतोय या वेळेला पूर्णपणे दिलीप याचा बोलवाला पाहायला मिळतोय. थोडीशी नशिबाने देखील साथ दिलेली त्यांना पाहायला मिळते इकडे. पुन्हा एकदा फुल टॉस पाहतो ऑन साइडला टर्न केले जाते तिकडे फिल्डर तेच पाहायला मिळतात. हो हो चुकी येताना पाहायला मिळाली. या वेळेला आपण पाहिलं फिल्डर कोण होतं तिकडे तर मिस्टर अजय होते आणि अजयच्या माध्यमातून ही स्लिम मिस्टेक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. धाव फळक होतो कुठे आणि गेले कुठे 23च्या घरामध्ये. समोर और पिच विनोद आहेत तिकडे. चांगले फिल्डिंग त्यांची पाहायला मिळते. चेंडूला मात्र कलेक्ट केलं आणि लगेचच आपल्या साथीदाराकडे सोपवलं गेलं. तत्पूर्वी मात्र एक धाव तिथे कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 24च्या घरामध्ये पोहोचले गेले. बघा महेंद्राने ते प्रयत्न केले कारण की पहिल्या बॉलवर जो चौकार तिथेच तर कॅच होता, त्यानंतर षटकार, नंतर कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर मिसफिल्डचा चौकार. म्हणजे सगळ्या गोष्टी या महेंद्रच्या ओव्हरमध्ये घडताना पाहायला मिळाले. राजन आपण पाहिला तर स्ट्राईक एंडकडे ज्याने पहिला बॉल फेस करत असताना त्याने चौकार ठोकला गेला होता, परंतु आता त्यांच्याकडे संधी आहे कारण की त्यांना माहित आहे की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही आहे. तर आपल्याकडे असलेली जे टॅलेंट आहे बॅटिंगचं दर्शवण्याची क्षमता, सत्र सकाळचं आणि या ओव्हरला मात्र एक मोठ्या ओव्हरमध्ये फिनिश करू शकतायत राज देखील. शपल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू पाहायला मिळतो या वेळेला. यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झालाय आणि अखेरीस मात्र डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. 2 षटकाचा खेळ पूर्ण. प्रथम बॅटिंग करत असताना जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघाच्या धाव फलकावर धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय 24 धावा. म्हणजे जे षटक थोडंसं धावा देणारं राहिलं या षटकामध्ये थोडंसं आपण बघितलं तर नियंत्रण मात्र जे पहिल्या ओव्हरमध्ये नव्हतं ते नियंत्रण मिळवलं गेलं. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील प्रत्यक्षात पाहूया. तत्परी जाऊया डीजेकडे. फायनल डे या स्पर्धेचं आपण पाहतोय. स्पर्धेचे भरपूर सारे प्रायोजक आहेत आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांचा देखील मी उल्लेख डेफिनेटली या इनिंग मध्ये जरूर करेन कारण की मोलाचं योगदान ट्रॉफीज पाहते आपण. त्यात नंतर आपण पाहू शकतो बॉल असतील, पाणी असतील, काही इतर गोष्टी किंवा आर्थिक सहकार्य सगळ्यांनी या स्पर्धेला दिलंय आणि त्यांच्यामुळेच तरी स्पर्धा आपण पाहू शकतो ही पूर्ण होताना पाहायला मिळते. म्हणजेच या स्पर्धेचे सहप्रायोजक स्पॉन्सर्स त्यांचा देखील मोठा या स्पर्धेसाठी आणि स्पॉन्सर्सचा सगळ्यात तर मोठा वाटा असतो कोणती स्पर्धा एक सुपरहिटच्या स्वरूपात मात्र पूर्ण करण्यासाठी. कारण की स्पॉन्सर्स नसले तर मात्र ती स्पर्धा होऊ शकत नाहीये. बॉलिंग ट्रॅकवर अजय. पहिला बॉल अजयचा मिस टायमिंग, कॉटन बॉलची संधी आणि हो कंप्लीट केली आहे. दिलीप मात्र एक डेंजर मॅन होता. या ओव्हर मध्ये थोडासा धोकादायक ठरला असता मात्र त्याला केलंय बाद आणि महत्वपूर्ण सफलता प्राप्त करण्याचा कारनामा पहिल्याच बॉलवर अजय बरेपने मैदानाच्या आतमध्ये केलाय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतात ना की हातावरील रेषेत पडलेलं भविष्य बघू नका कारण की त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचं भविष्य मात्र घडवा. भविष्य घडवण्यासाठी मात्र प्रयत्न केले दिलीपने आणि ते सार्थक देखील ठरले, परंतु थोडेसे कमी पडले कारण की आणखीन त्यांच्याकडे संधी होती. मैदानाच्या आतमध्ये आलेले आता नवीन बॅटर मिस्टर फायर फायटर किरण माली पाहतोय आपण. जबरदस्त खेळाडू आहेत, ऑलराऊंडर, मात्र ग्रेट फिनिशर बनतील का?
आणि बॅट या वेळेला पाहतोय बॅक टू बॅक विकेट समाधान इनर एज आणि महेंद्रचा मात्र साथ मिळतोय तिकडे आणि साथ मात्र सोडावं लागेल आपल्या साथीदाराचा किरणला आले होते आणि त्याच पावलाने परतावं लागेल बॅक टू बॅक विकेट डाऊन. थँक्यू सो व्हेरी मच. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर येताना आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करण्यासाठी मिस्टर विशाल. क्रम 6 2 बॉलवर 2 विकेट. अजय ऑन द हॅट्रिक विकेटच्या हॅट्रिकच्या दिशेने प्रस्थान करताना पाहायला मिळतो आपल्याला. हो थोडासा आगळावेगळा काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न होता परंतु नो चेंडू तिथे हाताळला गेला आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय हॅट्रिकची संधी आली होती मात्र थोडीशी आपण पहिली मिस केले परंतु आता मात्र आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये आलेला खेळाडू विशाल आणि नक्कीच हा फटका खेळावा लागेल त्यांना नीट कारण की पुढचा चेंडू पाहायला मिळेल फ्री हिट. फ्रीटचा चेंडू होता जास्त फायदा मात्र उचलण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला खेळले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. चेंडूचे फेके आले व्यवस्थित अजय पुढे आले होते 2 धावा जोडल्या गेल्यात. आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. या 2च्या आकड्याने धावसंख्या पोहोचली गेली आहे 27च्या घरामध्ये 27. स्कोर बोर्डवर पाहतोय आपण चांगल्या प्रकारे अजयची बॉलिंग आपल्याला होताना पाहायला मिळते. आता वेगवान बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेने प्रयत्न महेंद्रने केले थोडस आपण पाहू शकतो फ्लाय झाला होता डोक्यावरून तेच कारण मागे चेंडू गेला तिकडे 1 धाव मात्र मिळेल आणि 28च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय म्हणजेच काय की 30च्या पुढे जाईल की काय हा देखील प्रश्न असेल. चेंडू फेकून झालेले आहेत कंप्लीट 4. राजमाळी यावेळेला बॅट मात्र हवे चेंडू देखील उडवलाय. ओ फिल्डर तिकडे आले फिल्डर थोडेसे आपण पाहू शकतो विनोद होते इंटेन्यांचा मात्र झेलपर्यंत मात्र आपण पाहू शकतोय पोहोचण्याचा नव्हता. बॅटचा फ्लो हवेत भरपूर होता राज यांचा कारण की त्यांना हेच माहिती आहे की आता चेंडूला हवेच्या सोबत मात्र उडवण्याचा प्रयत्न करू पण सध्या तरी हवा नाही आहे. कदाचित हवा असती तर हा चेंडूवर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. धावसंख्येचा आकार देखील वाढताना पाहायला मिळालाय. अंतिमचा चेंडू देखील आपण पाहतोय या इनिंगचा लास्ट फिनिश कसं होताना पाहायला मिळेल. अजय बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. हो सुंदर फटका ग्रेट फिनिश वाह लाजवाब फिनिशिंग स्ट्रोक षटकार आपण पाहिलं तर इनिंगला फिनिश करणारा आपण पाहू शकतोय. हा दर्जेदार स्ट्रोक राजच्या बॅटमधून 6 धावा आणि धावसंख्येचा आलेख मात्र प्रत्यक्षात वाढला गेला. धावसंख्या पाहिली आपण पोहोचली गेली 36 च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष या मॅच मध्ये जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाने मात्र एक जबरदस्त टोटल मात्र ठेवला गेलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि एक चांगला फिनिश रोल मात्र राजचा पाहायला मिळाला. जाऊया डीजे कडे आणि त्यानंतर पुन्हा एकदा या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येऊया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला आपण जाऊया या स्पर्धेचे प्रायोजक ज्यांनी आम्हाला केलेलं स्पॉन्सर्स आहे
आपण पाहू शकताय आदरणीय सन्माननीय डॉक्टर माननीय श्री प्रकाश कमलाकर देवडीकर साहेब समाज कल्याण न्यास पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि वा आपण बघितलं सौ रत्नाताई प्रकाश देवलीकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत पोमण आणि एस्टेट स्पोर्ट्स कुमार जतीन देवलीकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ च्या ट्रॉफीज आपण पाहतोय म्हणजे सध्या तरी मग प्रथम द्वितीय आणि तृतीयच्या ट्रॉफीज आपण पाहतोय ज्यांनी स्पॉन्सर्स केलेत त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याच नंतर आपण बघितलं की मग स्वर्गीय लता अनंत भोसकर यांच्या स्मरणार्थ माननीय श्री देवेंद्रजी भोसकर साहेब, माननीय श्री अजितजी भोसकर साहेब, माननीय श्री सचिन भोसकर साहेब यांच्याकडून फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक व सिरीजच्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर्स झाल्यात त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर या स्पर्धेसाठी स्वर्गीय स्वप्नील गजानन भगत यांच्या स्मरणार्थ माननीय श्री योगेशजी भगत साहेब, माननीय श्री सागरजी भगत साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर्स केले त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी माननीय श्री पद्मनजी शेरका साहेबांच्या माध्यमातून पिण्याचं पाणी आम्हाला स्पॉन्सर्स केले त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर या स्पर्धेसाठी पाहिलं तर माननीय श्री सुनीलजी पागी साहेब, माननीय श्री जयवंतजी भाडांगे साहेब यांच्याकडून जी आपण सायकल पाहतोय जी मालिकेवीरासाठी स्पॉन्सर झाले त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आपण पाहतोय माननीय श्री वैभव दत्तात्रय म्हात्रे साहेब यांच्याकडून बघितलं तर मग जे आपण पाहू शकतोय नेट आहे मग ते नेटची सुविधा मात्र त्यांनी करून दिले म्हणजे प्रायोजक आहे त्यांचं देखील मोलाचं योगदान त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आम्ही पाहतोय की मग या माननीय श्री जसवंतजी चव्हाण म्हणजे मुन्ना भाई यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला मी आहे त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आदरणीय सन्माननीय मंगेशजी गांगडा माजी उपसरपंच ग्रामपंचायत पोमरचे त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर माननीय श्री नरेश भोवर साहेब, माननीय श्री संदीपजी बुरकुंड साहेब, माननीय श्री रमाकांतजी कोरडा साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर माननीय श्री प्रवीणजी भगत साहेब त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर माननीय श्री नितीनजी म्हात्रे साहेब त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे मेडल स्पॉन्सर झालेत त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी माननीय श्री लहूजी घोष यांच्या माध्यमातून मंडप आहे त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहू शकतो की माननीय श्री मनोजजी भगत साहेब, माननीय श्री सूर्यकांतजी भगत साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य मिळाले त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर ग्रामपंचायत पोमनचे सरपंच आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय आत्मारामजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून देखील मोठं सहकार्य मिळालंय आर्थिक सहकार्य त्यांचे आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये आता नेमकं काय घडलंय तर दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. धावा चेस करायच्या 37 आणि त्याच मात्र चेस करत असताना पहिला धक्का मात्र अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाला आकाशच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये लागतोय. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जायली, उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जायली. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दुसऱ्याने जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. बॅटिंग करणारी टीम अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा, फिल्डिंग करणारी टीम जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघ. इनिंग मध्ये आपण पहिल्या इनिंग मध्ये 36 धावा सोडल्यात आणि 37 धावांचा पाठलाग करते अष्टविनायक टीम. हो या वेळेला लागोपाठ विकेट. इथे आपण पाहिलं तर चर्चा सत्र रंगताना पाहायला मिळालंय कारण की गोलंदाजाचा मात्र दबदबा पाहायला मिळालाय आणि खास करून पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी विकेटचं असतं हे सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 2. आई माऊली माझी सावली,
थँक्यू सो व्हेरी मच टीज. आपण पाहतो इकडे लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट झाले. परंतु नेमकं काय झालं होतं की बघा, जेव्हा बॅटिंग करत होती कोलंडे टीम, त्यांनी दुसऱ्या चेंडूवर विकेट गमावला होता, परंतु तिसऱ्या चेंडूवरनं चौकार आला होता. परंतु इथे काहीतरी चित्र वेगळं. हॅट्रिक बॉल पाहायला मिळेल आपल्याला. हॅट्रिक बॉल यावेळेला उडवलाय. हॅट्रिक पूर्ण विकेटची पाहतो इथे. 3 चेंडूवर 3 विकेट. अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघ आपण पाहिलाय अडचणीमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये आले होते तिथे आपण पाहिलं मिस्टर अजय माळी, मात्र ते देखील चाललेत नाराज निराश मनाने, कारण की त्यांचे देखील पाहायला मिळतात आपल्याला या मॅच मध्ये हात खाली. विकेट डाऊन. डीजे. आपण विचार करूया विशाल कांबडी या गोलंदाजाचा. काय 3 विकेट आपण पाहिलं जबरदस्त, कारण की गरज होती. कारण की तुम्ही जर धावांना रोखताय, डिफेंड करण्याचा प्रयत्न करताय, मग अशी गोलंदाजी व्हायला हवी आहे आणि ती करतायत आता मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ पहिल्या बॉलवर आकाशला बाद केलं, दुसऱ्या बॉलवर आपण बघितलं तर अजयला बाद केलं. अजय बरबला, परंतु त्यानंतर अजय माळी आले होते, त्यांना देखील बाद केले. आता मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन बॅटर आपण पाहू शकतोय मिस्टर पवन नाकरे. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. धाव फलकावर फक्त धाव पाहिली तर आपण 1. आणखीन एक. क्या बात आहे. सुरेख विकेटचं मात्र कोलॅप्स. अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा टीम मात्र अडचणीचा सामना करते आणि त्या अडचणीवर मात्र आपण पाहिलं तर भर पडताना सलगच्या 4 चेंडूवर 4 विकेट घेण्याचा कारनामा या खास करून ओव्हरमध्ये विशाल कांबळेनं जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे संघासाठी केलाय. जबरदस्त बॉलिंगचा परफॉर्मन्स आपण पाहतोय मिस्टर विशाल, आणि त्याची खासियत आहे कारण की आपण पाहू शकतोय ना, सातवलीचं मैदान देखील आपण पाहिलं तर या गोलंदाजाने मात्र गाजवलं होतं मागचं पर्व, आणि इथे देखील मात्र आपण पाहतोय त्याच दिशेने 5वा विकेट घेण्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न तर होता, पाहिलं इथे बॅटची कडा, परंतु आपण पाहू शकतोय नेमका चाललंय काय तर धाव घेण्यास मात्र सरळ नकार दिलाय, स्पष्ट नकार दिलाय महेंद्र कांबळीने, आणि त्याने सांगितलंय 37 धावा चेस करायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या फक्त 1 धाव आणि 4 विकेट, आणि हेच आपण पाहू शकतो विकेटचा कोलॅप्स. मात्र खेमा आपण पाहिला तर मायूस आहे, हताश आहे, निराश आहे, परंतु निराश व्हायचं कारण नाही, कारण की मैदानाच्या आतमध्ये अजून देखील महेंद्र जो उभा आहे. म्हणून तर म्हटलं जात आहे ना की मावळलेला सूर्य पुन्हा उगवतोच, आणि काळ किती कठीण असो तो मात्र बदलतोच. बदलला जाईल का काळ? जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि मात्र या दुसऱ्या ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये टाकूया. आम्हा फिकीर कशाची नाही रो माझी एकविरा पाठीची हाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 1 धाव आली, 4 विकेट गेले, त्यामुळेच भरपूर नुकसान झालं. परंतु महेंद्र कांबळेने शेवटच्या बॉलवर धाव घेण्यास सरळ नकार दिला. 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी आत्ता धाव्यांची गरज आपण पाहिली तर असेल 36 धावा, 18ची सरासरी. सूरज माली बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय, आणि सामना महेंद्र कांबळी रात संपली, नवी उजाडलेली पहाट, आणि चला करूया आता नवी सुरुवात. हेच म्हणावं लागेल, कारण की पहिल्या ओव्हरला तर आता विसरूनच जातील अष्टविनायक स्पोर्ट्सचा पलाटपाडा टीम. पहिला बॉल पाहतोय आपण यावेळेला मिस टायमिंग शॉट,
सूरज मालीच्या हातामध्ये मात्र कॅच कंप्लीट झाला आणि महेंद्र मोठी विकेट इथे टाळून केली गेली आहे. मॅच वर मात्र आपण पाहिलं पंजा कसला गेलाय. 5 विकेट मात्र आपण पाहिले टाळून गेले अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाचे. एक या आकड्यावर आता आपण पाहिलं तर पूर्णपणे अर्धा संघ मात्र गारद केलाय. 37 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 7 चेंडू मध्येच बाया ठाकुर्ली गावामध्ये गो बाया मोठे गावचे गावान गो मोठे गावाची मोठी आई गो ठाकुर्ली बैलाई रागानी गो. धन्यवाद डीजे. नेमकं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग काय तर विकेटचा कोलॅप्स. विकेट मात्र आपण पाहिलं तर कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहिलं तर उभा राहत नाहीये. नक्कीच महेंद्र आउट झाले. त्यांच्यावर प्रेशर वाढलं होतं कारण की पहिल्या ओव्हरमध्ये इतर खेळाडूंचं योगदान तसे मिळालं नाहीये. त्यामुळेच आपण पाहिलं की त्यांना इथे रिस्क घेणं मात्र मजबूर झालं. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूर आलेत आता सूरज माली बॉलिंग ट्रॅकवर. तो पुन्हा आपण पाहिला तर स्पाईल आहे कारण की येणारे आता 11 चेंडू आणि 36 धावा जिंकण्यासाठी डोळ्याच्या समोर हे आव्हान आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. सूरज माळी टू मयूर. हा बॉल पाहतोय आपण आमना सामना. अष्टमच्या थोडासा बाहेर पाहायला मिळाला. या वेळेला मिस केली जाते लाईन. सरळ विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला आहे. डोळ्याच्या समोर जर आपण चेंडूचा खेळ पाहिला तर झालेला आहे तो म्हणजेच 8 आणि 8 मध्ये 5 गडी गमवत फक्त एकच धाव फलकावर लागलेली पाहायला मिळते आपल्याला. समोरच्या दिशेने पुन्हा एकदम टायमिंग. तिथे 30-8च्या घेऱ्यामध्ये खेळाडू थोडेसे लांब होते. दिलीप मात्र चेंडूपर्यंत पोहोचले गेले. तत्पूर्वी एक धाव मात्र मिळेल परंतु भरपूर वेळानंतर हा धावफलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळाला. तब्बल आपण बघितलं तर मग 7 चेंडू नंतर हा धावफलक आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाला. धावसंख्या 2. भरपूर लांबचा प्रवास राहिलाय. आता मात्र आपण पाहिला तर मग 35 धावा हव्या असतील जिंकण्यासाठी. सुंदर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला. प्ले अँड मिस असं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर प्रवीण बर्फ यांना. मात्र ही मॅच आपण पाहिले तर जिंकायची असेल ना अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाला तर आत्ता पुढचा मागचा विचार न करता मात्र आपण बघितला तर एकच विचार, एकच ध्येय आणि एकच लक्ष. पुढच्या धावा कशा पूर्ण होतील. सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सूरज माळीनं आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे आपल्या संघासाठी मोठी पकड बनवून देण्याचा कारनामा करताना पाहायला मिळतात. कारण की विकेट पहिल्या बॉलवर होती ना ती कुशल होती महेंद्रची. कारण की तिथेच तर मॅच आपण पाहिलं तर आपण पूर्णपणे पकड ही घट्ट केली. परंतु या वेळेला आपण बघितलं की हा थोडा दिशांचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकं काय चाललंय तर मग 3 धाव फलकावर. म्हणजेच काय झालं होतं पहिल्या इनिंग मध्ये पण बघा की कोणताही खेळाडू महेंद्रने पहिल्या बॉलवर धाव एक घेतली होती परंतु इतर खेळाडूंचं योगदान तसं मिळालं नाहीये आणि तेच कारण आपण पाहिलं की आता चेसिंग मध्ये मागे पडलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. सूरज यांचा स्पेल देखील आपण पाहिला तर ती पाहायला मिळालाय. 37चं लक्ष आहे. चेंडू फेकून झालेले पाहायला मिळाले. कंप्लीट ओव्हर नक्कीच 2 पूर्ण होताना पाहायला मिळतात. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो 1 धाव आली होती 4 विकेट आणि या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर वाईड आणि एक सिंगल म्हणजे 2 धाव. एकूण पाहिले आपण तर 3 धावा. म्हणजे 37चं लक्ष आणि अशी गोलंदाजी आपण पाहिला तर मग तुमच्याकडे जर होत असेल ना तर मग मी तर म्हणेन की मग तुम्हाला कोणताही संघ मात्र आपण पाहिला तर मग अडवू शकत नाहीये. परंतु हा पहिला मॅच आहे कारण की आणखीन आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर मग क्लॅश ऑफ दी टायटल जबरदस्त संघ आहेत. कारण की त्याच्यामध्ये मग आपण नेक्स्ट मॅच आपण देखील पाहणार आहोत. मारुती स्पोर्ट्स राजावली 1 त्यानंतर सिद्धिविनायक बेलकडी जे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. गावदेवी शिलोत्तर ए आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा. त्यानंतर मंगळमूर्ती स्पोर्ट्स नागले विरुद्ध गावदेवी पोमान म्हणजे आयोजक संघ खेळ आणि गावदेवी साष्टीकर पाडा विरुद्ध बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन. पहिल्या ओव्हरमध्ये 1 दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 एकूण 3 म्हणजेच आपण बघितलं तर 34 धावा हव्या असतील. आता 6 चेंडू आणि 34 धावा. बॉलिंग ट्रॅकवर येतात मात्र मिस्टर राज अफलातून बॅटिंग केली होती. ग्रेट फिनिशरचा रोल त्यांनी पूर्ण केला. आता फिनिशिंग दे ओव्हर. पहिला बॉल उडवलाय त्यांचा 30च्या घेऱ्याजवळ. झेलची संधी आणि झेल मात्र सहज कंप्लीट केला जाईल. 37 धावांचा पाठलाग करत असताना पूर्णपणे आपण पाहिलं तर मग बॅकफुटला गेलेला संघ पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक आपण पाहिला तर 6
जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6 विकेट डाऊन झालेत अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाचे 3 या धावसंख्येवर. थँक्यू. समोर बघा तिकडे 2 व्हीलर्स आहे, फ्रंट लाईट आहे, बंद करा प्लीज. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की नवीन बॅटर येत आहेत. मिस्टर विनोद गुणगुणे आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. काय यावं लागतंय तर 8व्या क्रमांकावर, कारण की आपल्या साथीदारांचा आज फ्लॉप शो पाहायला मिळाला. बघा एक दिवस असतो एखाद्या संघाचा, भारतीय संघाचा देखील असा दिवस आपण पाहिलाय, कारण की प्रत्येक संघाला अशा दिवसातून जावं लागते, कारण की हा कठीण काळ असतो आणि या कठीण काळाशी मात्र संघर्ष करण्याची हिंमत ठेवायला हवी. परंतु त्या कठीण काळाशी फक्त संघर्ष करण्याची हिंमत ठेवायची नसते, तर नक्कीच त्या कठीण काळातून शिकायची देखील गोष्ट असते की नक्कीच त्या कठीण काळामध्ये आपण नेमकं केलं काय आणि काय करायचं आहे. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मॅच मध्ये आपण बघितलं तर वर्चस्व कोलांडे संघाचं पूर्ण पाहायला मिळालंय. विनोदच्या बॅटमधून पाहिला फटका हवेत खेळला जातोय. एलिव्हेशन तितकं मिळालं नाहीये. सूरज माळी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रयत्न सक्सेस झालाय. 2 फिल्डर पाहायला मिळाले होते, प्रवीण आणि सूरज, आणि चेंडूला मात्र अडवलं गेलं, परंतु अपेक्षित तितक्या धावा आहेत ना त्या मिळत नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या मात्र पुढे सरताना पाहायला मिळते 4च्या घरामध्ये, आणि 4 आल्या 33 धावा हव्या असतील आणि चेंडू समोर असतील ते म्हणजे 4. आता हे लक्ष आपण बघितलं तर मग थोडासा पडद्याच्या मागे चाललाय आणि पडद्याच्या पुढे सूर्योदय होताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच कोलांडे संघाचा. किरण माळीचा चांगला एफर्ट्स आपण पाहतोय तिकडे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सिंगल धाव मात्र मिळेल. आणि आता तोच मात्र आपण बघितलं की कोलांडे संघाचा सूर्योदय असा होताना पाहायला मिळतोय की विजयाच्या दिशेने विजयाचं किरण मात्र उगवलंय आणि विजयाचं मात्र आपण बघितलं की सूर्य मात्र त्यांच्यासाठी उगवताना पाहायला मिळेल. डेफिनेटली नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. 2 टीम्स म्हणजे जे आपण पाहणार आहोत, विनर आणि माऊली स्पोर्ट्स नागले. तर नागले टीमच्या कर्णधार तुम्हाला रिक्वेस्ट असेल की आपण टॉसबॉक्सच्या दिशेने प्रस्थान करा. मागे चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, एक बायचा इशारा देखील मिळतोय. पूर्णपणे आपण पाहू शकतो की मॅच मध्ये मागे पडलेला संघ पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 2 चेंडूची औपचारिकता आहे. जो खेळ सुरुवातीला दिलीपने केला, त्याच नंतर आपण पाहू शकतो राजने केला, आणि त्यामुळेच एक चांगला टोटल मात्र इथे उभा करण्यामध्ये संधी मिळाली. गुड बॉल पाहतोय यावेळेला, प्लेन मिस पाहतोय. सुंदर गोलंदाजी राज यांच्या माध्यमातून. राजने इम्प्रेस केलाय, एक रायझिंग प्लेयर कोलंडे टीम साठी. मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर रायझिंग प्लेयर खास करून विशाल, आणि या सत्रामध्ये राज ठरतायत. जबरदस्त खेळाडू राहिले ते 2. समोरच्या दिशेने फटका उडवलाय, टक्कन आवाज सुरू आलाय, परंतु आपण पाहू शकतोय की प्रवीण सुतार यांचा एक सुंदर कॅच देखील पाहायला मिळाला. विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली याही बॉलवर, आणि सामन्याला मात्र आपल्या नावावर केलाय, विजयाचा शिक्का मोरबाद केलाय, सामना जिंकला गेलाय. अगदी आपण पाहू शकतोय तर सोप्या पद्धतीने. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत, आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला. तो खेळाडू आहे म्हणजेच ऑन अँड ओनली पॉवरफुल षटक पाहायला मिळालं. 1 धाव 4 विकेट मिस्टर